महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक माता सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना मी प्रथम त्रिवार वंदन करते आणि विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर व पुढे बसलेले भावी अधिकारी व तसेच पालकवर्ग तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। मी सर्वप्रथम माझा परिचय करून देऊ इच्छिते। मी अमरावतीमधील शेगाव या परिसरामध्ये राहते आणि माझं 7वी पर्यंतचं शिक्षण हे शेगाव परिसरामध्ये स्लम एरिया आहे आणि तेथील जिल्हा परिषद शाळेमधून माझं शिक्षण झालं। त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मी डिप्लोमा पूर्ण केला, पण डिप्लोमाला असताना स्पर्धा परीक्षा असते हे मला माहीत सुद्धा नव्हतं। इंजिनिअरिंगला गेली, इंजिनिअरिंगला 3rd इयरला असताना असं वाटायचं की आता फायनल इयर येणार आणि काय करायचं, कारण फॅमिलीमध्ये गव्हर्नमेंट जॉबवर कोणीच नव्हतं। सर्व म्हणजे माझी वडील कपड्यांच्या दुकानात काम करतात आणि आई घरकाम करायची, त्यामुळे फॅमिलीमध्ये कोणीच गव्हर्नमेंट जॉबवर नव्हतं, तर गायडन्स नव्हतं मला। आणि कॉलेजमध्ये एकदा यंगेस्ट IAS ऑफिसर सगळ्यांना माहितीच आहे अन्सार शेख, ते आले होते। त्यांना बघून खूप मोटिवेट वाटलं की म्हणजे एक अधिकारी बनल्यानंतर आपल्याला किती रिस्पेक्ट मिळते आणि समाजामध्ये आपला एक वेगळाच प्रभाव पडतो। त्यामुळे ठरवलं की आपण या क्षेत्रामध्ये अभ्यासाला तेव्हापासून सुरुवात केली। नंतर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेसोबत मी जोडली गेली आणि तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला। कारण अभ्यासिकेसोबत जोडल्यानंतर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी किती कार्य केलं आहे आणि त्यांनी म्हटलं होतं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचंय। म्हणून मी ठरवलं की आता कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण आपल्याला गव्हर्नमेंट जॉबवर आणि ते सुद्धा चांगल्या पदावर लागायचं आहे। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बऱ्याच अडचणी येतात, कारण आपण सुरुवातीला काय होते की आपण कंपेअर करत जातो की हा अभ्यासिका नवीन जॉईन केल्यानंतर हा व्यक्ती 12 तास अभ्यास करत आहे, 11 तास अभ्यास करत आहे, आपणही तेवढा करू तेव्हाच सिलेक्ट होऊ असं केलं। कारण एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते, कारण वेळ फार कमी आहे, मी जास्त बोलू नाही शकणार। पण एखादा व्यक्ती जर रोज 5 किलोमीटर धावत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीने ठरवलं की मी दुसऱ्या दिवशी जाऊन मी सुद्धा 5 किलोमीटर धावतो, तर ते शक्य होणार नाही। कारण जो आधीपासून प्रॅक्टिस करत आहे, रोज तो तेवढा त्याच्यामध्ये तरबेज झाला आहे धावण्यात, तो 5 किलोमीटर इझिली धावू शकणार। त्याच प्रकारे आपण सुद्धा अभ्यास सुरू करताना स्लोली म्हणजे 2 तास, मग नंतर कन्सिस्टंट राहून आपलं जे कन्सिस्टन्सी आहे ती वाढत जाते आपोआप आणि कॉन्फिडन्स सुद्धा वाढत जाते। मी 2018 मध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली होती आणि अभ्यास सुरू असताना जिद्द फार होती मनात की नाही आपली घरची परिस्थिती वाईट आहे आणि आपण जेव्हा जॉबवर लागू तेव्हाच चांगलं होऊ शकणार असं वाटायचं। कारण बाबा सकाळी 11ला दुकानवर जायचे आणि डायरेक्ट रात्री 11ला घरी यायचे। दुकानवर माहितीच आहे की दिवस जायचं, ते परिस्थिती बघितली होती आणि परिस्थितीच माणसाला